नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित अँड मम्मा चॅनलमध्ये। तर आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या। तर ह्या दिवशी सर्व काही दिवे घासले जातात, स्वच्छ करून मग ते दिव्यांची पूजा केली जाते। तर मी पण आज सर्व दिवे स्वच्छ करून घेते आहे आणि आपण आज दिव्यांची पूजा करणार आहे। आपण तर रोज देवाजवळ दिवा लावतो आणि देवाची पूजा वगैरे करतो, पण हा दिवस आज दिव्यांसाठी स्पेशल असतो। सर्व काही घरातले दिवे स्वच्छ केले जातात आणि दिव्यांची पूजा केली जाते। सर्व काही दिवे स्वच्छ घासून पुसून घेतले मी आणि आता पूजा करायला घेतली आहे। तर त्यासाठी मी आमच्या बगीचातलेच फुलं तोडून आणले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फुलं छान दिसतात म्हणून मी जास्तीचेच फुलं तोडून आणले आहे। आणि हे कमळाचे फुलं, यामध्ये लाईट पण लागतो। हे मी गणपतीमध्ये सर्व काही साहित्य आणलं होतं, म्हटलं ते पण ठेवूया। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे। ह्या दिवशी कणकेचे दिवे पण केले जातात। 7 करायचे किंवा मग 5, 9 अशा प्रकारे कणकेचे दिवे करायचे आणि दिव्यांची पूजा करायची। आपण रोज देवापुढे सकाळ संध्याकाळ दिवा लावतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, दिवा आपल्या जीवनामध्ये किती मोठी भूमिका बजावतो? देवापुढे छोटीशी ज्योत केवळ वात आणि तेल जळत नाही तर ती आपल्या जीवनातील अज्ञान, दुःख, नकारात्मक शक्ती बाहेर काढते आणि संकटाचा अंधार दूर करते। म्हणूनच वर्षातून एकदा येणाऱ्या दीप अमावस्येला आपण दीपपूजन करतो। दीपपूजन झाले की दुसऱ्या दिवशी श्रावणाला सुरुवात होते। शास्त्र सांगते, जिथे दिव्यांचा प्रकाश असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि तिथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते। कणकेचे दिवे करायचे आणि सर्वांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं, म्हणजे जी काही आपल्याला दृष्ट लागलेली असते ती पण निघून जाते आणि नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि सकारात्मक शक्ती घरात येते। म्हणून सर्वांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं। हे दिवे कधीचे पडलेले होते, म्हटलं चेक करून बघूया सेल गेले आहे का काय। तर बघितले तर सर्व दिवे व्यवस्थित सुरू आहे। रोहित झोपलेला होता, तो पण माझ्या मदतीला आलेला आहे। चेक करून घेतले आणि पूजेला वेळ आहे म्हणून म्हटलं बंद करून ठेवूया, पूजेच्या वेळेस हे दिवे लावूया। कोणताही प्रकारचा सण म्हटला म्हणजे आपली तयारी सकाळपासूनच चालू असते। तर माझंही तसंच आहे, मला डेकोरेशन करायची खूप आवड आहे। तर मी सर्व काही हे साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि कणकेचे दिवे पण करून घेतले आहे। यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आहे। 5 दिवे केले आहे मी। सर्व काही पूजा मांडून घेतली आहे आणि दिवे लावायचे बाकी आहे। तर बघा, अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे। कमेंट करून नक्की सांगा कशा प्रकारे पूजा केली आहे। तर पाटावर देवाचा कापड टाकला आणि त्यावर मी सर्व प्रकारचे दिवे ठेवून घेतले आणि जे कमळाचे फुलं आणलेले आहे ते मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि हे दिवे पाण्यामध्ये लागतात त्या प्रकारे सर्व काही व्यवस्थित हे फुलं आणि डेकोरेशन करून घेतलेलं आहे। आणि आता दिवे लावून घेते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडली जाते। बघा, अशा प्रकारे मी दीपपूजनची मांडणी करून घेतलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा येत आहे, तर याचं कारण म्हणजे मी नाशिकला गेली होती, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही। पूजा मांडून घेतली आणि मिठाईचं नैवेद्य पण ठेवलेलं आहे। स्वयंपाकाला वेळ होता म्हणून म्हटलं आधी मिठाईचं नैवेद्य ठेवून घेऊया, मग स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य ठेवता येईल। अमावस्येला वड्यांची डाळ टाकली जाते म्हणून मी पण आज वड्यांना डाळ टाकली होती।
तर कसा वाटला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.